नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर चला या व्हिडिओमध्ये आपण सांख्यिकी यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 6-7 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, या व्हिडिओच्या लिंक खाली मी या सांख्यिकी या चॅप्टरमधले जे सगळे सराव संच म्हणजे 7.5 7.1 ते 7.5 पर्यंत सगळे जे सराव संच आहेत त्या सर्व व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ओके, ज्यांनी बघितले नसेल त्यांनी तो बघा। ओके, तर बघा त्यांनी पहिला प्रश्न काय दिला आहे ते आपण बघूयात। पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। म्हणजे थोडक्यात काय, तर त्यांनी आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत, बहुपर्यायी प्रश्न आहे हा, त्याला 4 पर्याय त्यांनी दिलेले आहेत आणि त्याच्यातलं योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे। तर बघा, त्यांनी त्यातला पहिला प्रश्न दिलेला आहे, पुढीलपैकी कोणती प्राथमिक सामग्री नाही। आता प्राथमिक सामग्री नाही हे आपल्याला ओळखायचं आहे। आता पहिल्यांदा प्राथमिक सामग्री म्हणजे काय, तर आपण थोडक्यात सांगूया। ह्याच्याशी रिलेटेड सराव संच आपल्याला झालेलाच आहे, तरी सुद्धा एक थोडक्यात तुम्हाला सांगते। तर प्राथमिक सामग्री म्हणजे ज्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष जाऊन भेट देत असतो त्याला आपण काय म्हणतो, प्रत्यक्ष ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन आपण जो डाटा गोळा करतो, जी सामग्री गोळा करतो त्याला काय म्हणतो, प्राथमिक सामग्री असं म्हणतो। आता या पर्यायामध्ये आपण बघूया की तो पर्याय कोणता आहे। पहिल्यांदा काय दिलं आहे बघा, वर्गाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या हजेरीची माहिती गोळा केली। आता या ठिकाणी तो परस्पर वर्गाच्या ठिकाणी गेलेला आहे आणि तिथे विद्यार्थ्यांची हजेरीची माहिती गोळा केलेली आहे, ठीक आहे, प्रत्यक्षपणे जाऊन, त्याच्यामुळे हा सुद्धा पर्याय येत नाही आहे, म्हणजे ही प्राथमिक सामग्री आहे। आता आपल्याला प्राथमिक सामग्री नाही हा पर्याय ओळखायचा आहे। तर दुसरा नंतर विचारलं आहे बघा, प्रत्यक्ष भेट देऊन। आता या ठिकाणी बघा प्रत्यक्ष भेट देऊन केलेलं, त्यामुळे पुढचं तुम्हाला वाचायची सुद्धा गरज नाही आहे, प्रत्यक्ष भेट दिलेली आहे म्हटल्यावरती हे प्राथमिक सामग्रीमध्येच येणार आहे, ठीक आहे। त्यानंतर तिसरा पर्याय आहे बघा, तलाठ्याकडे जाऊन गावातील प्रत्येक शेतकऱ्याने सोयाबीनच्या लागवडीखालील क्षेत्र नोंदवले। आता या ठिकाणी बघा काय केलेलं आहे बघा, त्या व्यक्तीने शेतकऱ्याकडे तो गेला नाही, त्या व्यक्तीने काय केलेलं आहे की तो तलाठ्याकडे गेला आणि मग तिथून त्याने काय केलेलं आहे की सोयाबीनच्या लागवडीखाली जे किती क्षेत्र आहे ते नोंदवलेलं आहे। तर तो प्रत्यक्ष शेतकऱ्याकडे गेला असता तर ते प्राथमिक सामग्री आली असते, परंतु तो व्यक्ती तलाठ्याकडे गेल्यामुळे ही दुय्यम सामग्री झालेली आहे, त्याच्यामुळे पर्याय सी जो आहे ते योग्य उत्तर आहे। त्यानंतर चौथं बघूया, प्रत्यक्ष पाहणी करून। तर प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे त्याच्यामुळे सुद्धा हे काय आहे, दुय्यम सामग्रीमध्ये येत नाही, तर हे प्राथमिक सामग्रीमध्येच येतं, ठीक आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा, त्याच्यामुळे पहिल्याचा प्रश्न सी हे त्याचं उत्तर आहे। आता आपण दुसरं बघूया, त्यांनी काय विचारलं आहे, 25 ते 35 या वर्गाची वरची वर्गमर्यादा कोणती। आता तुम्ही बघू शकता बघा, वरची वर्गमर्यादा म्हणजे काय, तर आता पहिलीची संख्या आहे, पहिली संख्या असते ती लहान आहे, दुसरी संख्या असते ती मोठी संख्या असते, तर जी संख्या मोठी असते ती वर्गाची वरची मर्यादा असते, ठीक आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये बघा 25 आणि 35 पैकी 35 ही संख्या मोठी आहे, त्याच्यामुळे 35 म्हणजेच पर्याय बी हे त्याचं उत्तर आहे। आणि 35 ही काय आहे, वर्गाची वरची वर्गमर्यादा आहे, ठीक आहे। जी लहानातली दोन्ही ती जी मोठी संख्या असेल ती काय असते, वर्गाची वरची वर्गमर्यादा असते। आता याचा आपण बघूया, 25 ते 35 या वर्गाचा वर्गमध्य कोणता। आता वर्गमध्य काढत असताना काय करायचं आहे, तर बघा अधिक काय करायचं आहे, 35 करायचं आहे, 25 अधिक 35 करायचं आहे आणि छेद आपल्याला 2 करायचा आहे। ओके, आता 25 अधिक 35 यांची बेरीज किती होते बघा, आता यांची बेरीज किती होते बघा, तर 60 होते आणि 60/2, ठीक आहे। तर 60/2 आपण केले तर बे आणि बेतिक 6 म्हणजे 30 ह्याचं उत्तर आलेलं आहे, ठीक आहे, 30। आता 30 म्हणजे बघा पर्याय डी हे त्याचं उत्तर आहे। वर्गमध्ये काढत असताना जर वर्गाचा वर्गमध्ये असं विचारलं असेल तर दोन्ही वर्गांची आपण काय करायचे आहे, बेरीज करायची आणि छेद 2 करायचं आहे, आपल्याला उत्तर आहे ते मिळून जातं। ओके, तर तिसऱ्याचं आहे पर्याय डी हे त्याचं उत्तर आहे, 30 आलेलं आहे उत्तर त्याचं। ओके, आता बघा त्यांनी चौथा प्रश्न काय विचारलेला आहे, 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30 असे वर्ग असणाऱ्या वारंवारता सारणीत 10 हा प्राप्तांक कोणत्या वर्गात समाविष्ट करा। आता याशी रिलेटेड सुद्धा आपण भरपूर प्रश्न सराव संचामध्ये सोडवलेला आहे, त्यावेळी तुम्हाला माहिती आहे की 10 हा प्राप्तांक नक्की कुठे घ्यायचा। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 0 ते 10 या ठिकाणी सुद्धा 10 आहे आणि 10 ते 20 या ठिकाणी सुद्धा 10 आहे, तर 10 घ्यायचं कुठं, तर 0 ते 10 या वर्गामध्ये 10 न घेता नेहमी 10 ते 20 या वर्गामध्ये आपण 10 प्राप्तांक घ्यायचा। कारण काय, तर 10 हा जो नंबर आहे 10 ते 20 या वर्गामध्ये 10 हा नंबर सुरुवातीचा असल्यामुळे आपण काय करायचं आहे, 10 हा प्राप्तांक नेहमी 10 ते 20 या वर्गातच घ्यायचा आहे, 0 ते 10 या वर्गामध्ये तो घ्यायचा नाही, ठीक आहे। त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये पर्याय जो आहे तो पर्याय बी हे त्याचं उत्तर आहे, ठीक आहे।
10 ते 20 या वर्गामध्ये तो समाविष्ट करावा. ठीक आहे. आता बघा पाचवा प्रश्नाने काय दिला आहे बघा, जर एक्स डॅश हा x1 x2 अप टू xn आणि y डॅश हा y1 y2 yn पर्यंतचा मध्य असेल आणि z डॅश हा x1 x2 xn व y1 y2 अप टू yn यांचा मध्य असेल तर z डॅश बरोबर किती. आता या ठिकाणी मी पर्याय लिहायचा राहून गेला आहे माझा, परंतु बघा जर आपल्याला z डॅश जर काढायचा असेल तर z डॅश आपण कसं करतो बघा, हा x डॅश अधिक y डॅश करायचा आहे आपल्याला, x डॅश अधिक y डॅश करायचा आहे आणि छेद 2 करायचा आहे. हे आपलं काय उत्तर आहे. आणि हे हा जो पर्याय तर पर्याय 2A मध्ये हा पर्याय तुम्हाला दिसतो, त्याच्यामुळे याचं पाचव्याचा पर्याय ए हे त्याचं उत्तर आहे. z डॅश बरोबर x डॅश अधिक y डॅश छेद 2 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. ओके. आता 6वा प्रश्न बघूया, त्यांनी आपल्याला काय विचारलं आहे. 5 संख्यांचा मध्य 50 असून त्यातील चौथ्या संख्याचा मध्य हा 46 आहे, तर 5वी संख्या कोणती. आता बघा आपल्याला हे बहुपर्याय प्रश्न आहे, त्याच्यामुळे डिटेल एक्झाम्पल आपल्याला सोडत बसायचं नाही, एकदम शॉर्टमध्ये आपल्याला याचं उत्तर काढणं आवश्यक आहे. आता बघा 5 संख्यांचं मध्य किती आहे बघा, 50 आहे, त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे 50 गुणिले 5 करूया. आता या ठिकाणी बघा 50 गुणिले 5 करायचा आहे आणि या ठिकाणी 4 संख्यांचा मध्य 46 आहे म्हणल्यावरती 46 गुणिले आपण काय करायचं आहे तर 4 करायचं आहे. तर 5 5 25 म्हणजे इथे 250 आले आणि या ठिकाणी गुणाकार करूया. 6 चौक 24 2 आणि 4 चौक 16 17 आणि 18 म्हणजे 184 आले. म्हणजे जर तुम्ही 250 मधून 184 जर वजा केले तर याची वजाबाकी किती येते बघा, तर याची वजाबाकी ही 66 येते. ओके, याची वजाबाकी ही 66 येते, त्याच्यामुळे पर्याय डी हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. 5व्या संख्याचा मध्य 50 असून म्हणजे या दोघांची गुणाकार करायचा, त्यानंतर या दोघांचा गुणाकार करायचा 46 आणि 4 आणि त्याच्यामधून मोठ्या संख्येमधून छोटी संख्या ही वजा करायची म्हणजे आपल्याला 5वी संख्या मिळते. 5वी संख्या कोणती आहे तर ती आहे 66, म्हणजेच पर्याय डी हे त्याचं उत्तर आहे. ओके, अशा पद्धतीने एकदम शॉर्टमध्ये ते उत्तर काढायचं, तुमचा वेळही वाचतो आणि तुम्हाला बरोबर उत्तरसुद्धा मिळून जातं. आता 7वा प्रश्न बघा, त्यांनी आपल्याला काय विचारला आहे. 100 प्राप्तांकाचा मध्य 40 आहे, जर त्यातील 9वा प्राप्तांक 30 आहे, त्याच्या जागी 70 घेतले व उरलेले प्राप्तांक तसेच ठेवले तर नवीन मध्य हा कोणता आहे. आता हे थोडंसं आपल्याला सोडवावं लागेल, कारण का थोडंसं मोठं उदाहरण असल्यामुळे आपण थोडंसं शॉर्टमध्ये कसं सोडवलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता बघा मध्य किती आहे बघा, 100 प्राप्तांकाचा जो मध्य जो दिलेला आहे त्याने तो आहे 40 बरोबर. मग त्याच्यामुळे मध्यचं सूत्र आपण कसं वापरतो, मध्य या ठिकाणी 40 आहे त्याच्यामुळे आणि प्राप्तांक आहे 100, त्याच्यामुळे 100 प्राप्तांकांची बेरीज छेद हाच नंबर आपण खाली घेतो छेद 100. ठीक आहे. त्यानंतर आता 100 प्राप्तांकांची बेरीज करायची आहे म्हणल्यावरती 40 गुणिले 100 करायचे आहेत. किती येतात बघा, तर ते 4000 यांचा गुणाकार आलेला आहे. आता त्याने आपलं पुढे विचारलं आहे बघा, 9वा प्राप्तांक जो आहे त्याने विचारलेला आहे की जर त्यातील 9वा प्राप्तांक हा 40 आहे आणि त्याच्या जागी 70 घेतले तर, मग त्यामुळे आपण इथे लिहू शकतो की 9वा प्राप्तांक आधी 30 होता, त्याऐवजी आपण किती घेतले तर ते 70 घेतले. मग त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत 70 वजा 30 करणार आहोत, कारण का 30 ऐवजी 70 घेतले त्याच्यामुळे 70 मधून मग आपण 30 हे वजा करायचे आहेत. मग 70 मधून 30 गेले किती राहिले बघा, तर ते 40 राहिले त्याच्याने, आणि मग तो प्राप्तांक कितीने वाढला तर तो 40ने वाढला असे आपण म्हणू शकतो. ओके. आणि आता काय करायचं आहे बघा, आपल्याला मध्य काढायचं आहे. मध्य कसं काढायचं आहे तर बघा, ही जी वरची 100 प्राप्तांकांची बेरीज घेतली आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्राप्तांक जेवढा वाढलेला आहे ते ॲड करायचा आहे म्हणजेच मिळवायचा आहे आणि छेद 100 करायचा आहे. आता बघा 4000 अधिक 40 किती होतं तर 4040 होतात आणि छेद 100. आता यांचा गुणाकार भागाकार करत बसायचं नाही आहे, हे 2 शून्य आहेत त्याच्यामुळे 2 पॉईंट नंतर इथं फक्त पॉईंट द्यायचा म्हणजे 40.40 त्याचं उत्तर आलेलं आहे. ओके, जेवढे शून्य आहे तेवढं फक्त पॉईंट आपण सरकवायचं, हे त्याचं तुमचं फायनल उत्तर आलेलं आहे. म्हणजेच बघा या ठिकाणी 40.40 म्हणजे इथं बघा पर्याय बी 40.4 इथं काय असणार आहे शून्य आहे, तर या ठिकाणी बघा 40 पॉईंट इथे 30 असणार आहे, 40.70 असणार आहे आणि इथं काय आहे 40.60 आहे, म्हणजेच पर्याय बी हे त्याचं उत्तर आहे. ओके. आता बघा 8वा प्रश्न त्यांनी आपल्याला काय विचारला आहे. 19 19 15 20 25 15 20 आणि 15 या सामग्रीचा बहुलक कोणता आहे. आता तुम्हाला माहिती आहे बहुलक म्हणजे काय, तर ज्या सामग्रीमध्ये जो संख्या जास्त वेळा रिपीट झालेला आहे किंवा जो संख्या जास्त वेळा आलेली आहे त्याला आपण काय म्हणतो बहुलक असं म्हणतो. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 19 2 वेळा आहे
त्यानंतर बघा 15 1 2 आणि 3 वेळा, 15 3 वेळा आहे, 25 एकदा, 20 दोनदा आहे. ठीक आहे, म्हणजेच 15 हा जो नंबर आहे तो 3 वेळा रिपीट झालेला आहे. म्हणजेच याचाच अर्थ काय आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये 15 पर्याय ए हे त्याचं उत्तर आहे, कारण का 15 हा नंबर 3 वेळा आलेला आहे. म्हणून बहुलक सामग्रीचा बहुलक जो आहे तो ए, पर्याय ए म्हणजेच 15 आहे. ओके, आता बघा या ठिकाणी 9वा प्रश्न त्याने काय विचारला आहे बघा, 7 10 7 5 9 10 या सामग्रीचा मध्यक कोणता. आता मध्यक काढत असताना आपल्याला काय करायचं आहे बघा, दिलेली जी सामग्री आहे ती प्रथम आपल्याला चढत्या क्रमाने मांडावी लागेल. छोटा नंबर आहे तो 5 आहे, 5 नंतर बघा 7 आहे, 7 2 वेळा आलेला आहे तिथं. त्यानंतर बघा 7 नंतर बघा 8 नाही आहे, 9 आहे आणि 10 जे आहे ते 2 वेळा आलेलं आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने बघा आपण ते चढत्या क्रमाने मांडलेलं आहे. आता त्यानंतर बघा आपल्याला स्मॉल एन सुद्धा काढायचं. स्मॉल एन म्हणजे काय तर एकूण संख्या किती आहे, म्हणजे एकूण नंबर बघू शकता तुम्ही 1 2 3 4 5 आणि 6. एन किती आहे बघा, तर तो 6 आहे. ठीक आहे, आता आपल्याला मध्यक जर काढायचा, आता एन हा 6 आहे. 6 म्हणजे कसं आहे, तर तो समसंख्या आहे. ठीक आहे, मध्य काढायचं असलं तर आपण कसं काढणार आहोत, n/2 काढायचं आहे आणि n/2 अधिक 1 काढायचं आहे. त्या दोघांचे आपल्याला काय करायचं आहे, त्या दोघांचं आपल्याला काय करावं लागणार आहे, सरासरी काढायची आणि मग आपल्याला मध्य काय आहे तो मिळणार आहे. आता या ठिकाणी n/2 म्हणजेच किती बघा, आता इथे मी डायरेक्ट करते, n म्हणजे 6 आहे, छेद 2 म्हणजे इथे 3 मला मिळाले आणि n/2 अधिक 1, n ऑलरेडी n/2 मला 3 मिळालेले आणि अधिक 1 म्हणजेच 4, म्हणजे 3 आणि 4. म्हणजेच आता बघा ज्याच्यात तिसरा नंबर आहे 7 आहे आणि अधिक चौथा नंबर जो आहे तो 9 आहे. म्हणजेच 9 अधिक 7 छेद 2. या ठिकाणी मी तुम्हाला सांगते 7 अधिक 9 छेद 2. आता 7 अधिक 9 म्हणजे किती होतं, 14 आणि 1 15, 16 छेद 2 होतात आणि 16 छेद 2 म्हणजेच किती होतात रे, 8 होतात. म्हणजेच त्याचा मध्य किती झाला, तर तो 8 झालेला आहे. ओके, असं थोडक्यात इथं कॅल्क्युलेशन करून मी तुम्हाला दाखवलं. असं डिटेलमध्ये कॅल्क्युलेशन करत बसू नका, तुमच्या याच्यामध्ये वेळेत जाईल. ओके, शॉर्टमध्ये हे पटकन काढायचं आहे. त्यानंतर बघा त्यांनी 10वा प्रश्न आपल्याला विचारला आहे बघा, वरील सारणीवरून 30 ते 40 या वर्गाची वरच्या वर्ग मर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता किती आहे. आता या ठिकाणी काय सांगितलं आहे बघा, 30 ते 40 या वर्गाची वरच्या वर्ग मर्यादेपेक्षा कमी. आता 30 ते 40 या वर्गाच्या वरच्या वर्ग मर्यादेपेक्षा कमी म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे बघा, 30 ते 40 हा वर्ग दिसतोय, हा वर्ग आणि त्याच्यापेक्षा कमी जे काही सगळे वर्ग येणार आहेत त्यांच्यापेक्षा त्यांचे जे काही वारंवारता आहे त्याची आपल्याला काय करायचं आहे, बेरीज करायची आहे. म्हणजेच 13 अधिक 12 अधिक 3 अधिक 7 या सगळ्यांची बेरीज किती येते बघा, या सगळ्यांची बेरीज आहे ना 35 येते. म्हणजेच 35 उत्तर हे पर्याय सी मध्ये आहे. तर याचा पर्याय काय आहे, सी हे त्याचं उत्तर आहे, म्हणजेच 35. ओके, तर अशा पद्धतीने बघा आपल्याला हा पहिला प्रश्न या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात. तर बघा आता त्यांनी दुसरा प्रश्न आपल्याला काय विचारला आहे, 20 कर्मचाऱ्यांचा पगारांचा मध्य हा 10,250 आहे. जर त्यामध्ये कार्यालय प्रमुखाचा पगार मिळवला तर मध्य हा 750 ने वाढतो, 750 रुपयांनी वाढतो. तर कार्यालय प्रमुखाचा पगार काढा. आता या ठिकाणी आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे, तर कार्यालय प्रमुखाचा पगार किती आहे हे त्यांनी आपल्याला विचारलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला आपल्याला मध्यचं सूत्र जे आहे ते आपल्याला मध्यचं सूत्र आपण लिहूया. मध्य म्हणजेच काय, तर सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद सामग्रीतील प्राप्तांकांची एकूण संख्या. आता या ठिकाणी त्यांनी आपल्याला सुरुवातीला दिलं आहे बघा, 20 कर्मचाऱ्यांचा पगाराचा मध्य हा 10,250 आहे. ठीक आहे, 20 कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मध्य हा किती आहे बघा, 10,250 आहे. म्हणजेच आपल्याला मध्य जो आहे तो किती मिळालेला आहे, 10,250. मग या ठिकाणी तुम्ही लिहू शकता मध्यच्या ठिकाणी 10,250 बरोबर 20 कर्मचाऱ्यांचा पगाराची एकूण रक्कम आणि छेद किती असणार आहे, ते 20 आहे म्हणलं हे तो सुद्धा 20च येईल. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की 20 कर्मचाऱ्यांच्या पगाराची एकूण रक्कम कशी करायची, 10,250 गुणिले काय करणार आहोत आपण, 20 करणार आहोत. अशा पद्धतीने तो गुणाकार करायचा आहे आणि शेवटी आपल्याला उत्तर मिळून जाईल. 20 कर्मचाऱ्यांच्या पगाराची एकूण रक्कम किती आहे, तर ह्या जर दोन्हींचा तुम्ही गुणाकार केला तर तो किती होतो बघा, 2,05,000 ही त्याची काय आहे ते 20 कर्मचाऱ्यांच्या पगाराची एकूण रक्कम आहे ती किती आलेली आहे, 2,05,000 ही त्याची एवढी
किंमत आलेली आहे, याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणायचं. त्यानंतर बघा आता या रकमेमध्ये कार्यालय प्रमुखाचा पगार जर मिळवला तर मध्य जो आहे 750 ने वाढतो. ओके, मध्य हा 750 ने वाढतो. म्हणजेच आपण आता कसं लिहिणार बघा, तर 20 कर्मचाऱ्यांचा पगाराची एकूण रक्कम आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे म्हणजेच अधिक कार्यालय प्रमुखाचा पगार आणि छेद काय करायचं आहे बघा, याच्यामध्ये छेद 21. आता 21 का बघा, 20 कर्मचाऱ्यांचा पगारच्या वेळी आपण 20 केलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण आता एका व्यक्तीचा पगार ॲड करणार आहोत. म्हणजेच 20 अधिक 1 किती झालं तर ते 21 झालं. त्याच्यामुळे तर आपण छेद 21 असं आपण लिहिलेलं आहे. कळालं? त्याच्यामुळे 21च्या बाबतीत कन्फ्युजन करून घेऊ नका. त्यानंतर बघा आता एकूण रक्कम आणि अगोदर कार्यालयात प्रमुखाचा जो पगार आहे त्याच्यामध्ये किती वाढ झाली म्हणजेच किती लिहायचं, तर 10,250 अधिक किती येणार आहे 750 आहे. कारण की या ठिकाणी तुम्ही बघू शकता रकमेत कार्यालयाचा पगार मिळाला तर मध्य हा 750 ने वाढतो. मग त्याच्यामुळे मध्यामध्ये आपल्याला मध्य जो आहे तो कितीने वाढतो, 750 ने वाढतो. आणि यांची जर आपण बेरीज केली तर ती किती येते, तर ती 11,000 येते. आणि आपण ह्याच्यावरून काढू शकतो म्हणून 20 कर्मचाऱ्यांच्या पगाराची एकूण रक्कम अधिक कार्यालय प्रमुखाचा पगार हा किती आला बघा, तर 1100 गुणिले आपण काय केले तर ते 1100 गुणिले 2100 केले. कळालं तुम्हाला? आता मध्याच्या ठिकाणी म्हणजे इथं काय असणार आहे बघा, ह्या साईडला किती रक्कम असणार आहे तर ते 1100 असणार आहे. ओके, 1100 गुणिले हे 21 केले, त्रिकस गुणाकार केला त्याच्यामुळे 1100 गुणिले 21 आलं. कळालं तुम्हाला? ओके, आता बघा आता ह्याची जी 20 कर्मचाऱ्याची एकूण रक्कम बघा इक्वेशन 1 मध्ये आपल्याला माहिती आहे किती आहे बघा, 2,05,000 आहे. आणि अधिक आपल्याला कार्यालय प्रमुखाचा पगार काढायचा आहे, तो आता आपण पुढे काढणार आहोत. बरोबर, 11,000 गुणिले 21 जर आपण केले तर 2,31,000 हे काय येते त्याची उत्तर येते. ओके, आता याच्यावरून आपण सहजपणे कार्यालय प्रमुखाचा पगार काढू शकतो. तर कार्यालय प्रमुखाचा पगार बरोबर आता बघा 2,31,000 मधून आपण 2,05,000 वजा करू शकतो आणि यांची वजाबाकी किती आलेली आहे बघा, तर ते 26,000 आलेली आहे. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की कार्यालय प्रमुखाचा पगार हा किती आलेला आहे तर 26,000 आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, नेक्स्ट तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात. तर बघा तिसरा प्रश्न आहे, 9 संख्यांचा मध्य हा 77 आहे. जर त्यांच्यामध्ये पुन्हा एक संख्या मिळवली तर मध्य हा 5 ने वाढतो, तर मिळवलेली संख्या कोणती? आता यामध्ये पुन्हा मध्य आहे म्हटल्यावर ते मध्याचं सूत्र आपण काढणं आवश्यक आहे. तर मध्य बरोबर सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद सामग्रीतील प्राप्तांकांची एकूण संख्या. आता या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे बघा 9 संख्यांचा मध्य हा 77, त्याच्यामुळे मध्याच्या ठिकाणी आपण 77 लिहिणार आहोत. आणि 9 संख्यांचा मध्य म्हणजे या ठिकाणी लिहायचं आहे 9 संख्यांची बेरीज छेद 9. या ठिकाणी 9 आहे म्हटलं तर 9 येणार. आता 9 संख्यांची बेरीज आपण कशी काढायची आहे तर 77 गुणिले 9 करायचं आहे. म्हणजे 77 गुणिले 9 यांची जर आपण गुणाकार केला तर तो किती येतो 693 येतो. आणि याला तुम्ही इक्वेशन नंबर 1 किंवा इक्वेशन नंबर 1 असं मानायचं आहे. आता 9 संख्यांची बेरीज अधिक एक संख्या त्याने पुढे सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये पुन्हा एक जर संख्या मिळवली तर मध्य हा 5 ने वाढतो. म्हणजे त्या ठिकाणी मध्य किती आहे बघा 77, तर त्याच्यामध्ये अधिक 5 करायचे आहे तेवढं तो मध्य होतो. म्हणजे त्या ठिकाणी बघा 9 संख्यांची बेरीज अधिक एक संख्या यांचा मध्य हा 5 ने वाढतो, म्हणजे 77 अधिक 5 होणार. ओके, आता 9 अधिक 1 म्हणजेच किती झाले बघा तर ते 10 झाले. त्याच्यामुळे 10 संख्यांचा मध्य हा किती झाला 77 अधिक 5 म्हणजेच 82 झाला. आता 10 संख्यांची बेरीज आपण काढायची आहे म्हणजेच कसं, म्हणजेच आता 82 मध्ये असताना 10 संख्यांची बेरीज छेद किती येणार बघा तर 10च येणार. आणि म्हणून आपण 10 संख्येची बेरीज कशी काढणार आहे तर 82 गुणिले 10 जर केले आणि त्यांचा गुणाकार होतो 820 आणि हे आपली इक्वेशन नंबर 2 असणार आहे. आता मिळवलेली संख्या बरोबर कशी काढायची आहे बघा, तर 10 संख्यांची बेरीज वजा 9 संख्यांची बेरीज, तर आपल्याला काय मिळवलेली संख्या मिळेल. आणि म्हणून आपण आता 10 संख्यांची बेरीज किती राहिली बघा या ठिकाणी 820 आहे आणि वजा 9 संख्यांची बेरीज म्हणजे बघा तर ती 693 आहे. आणि यांची जर तुम्ही वजाबाकी केली तर ती किती येते बघा तर ती 127 येते. आणि म्हणून मिळवलेली संख्या किती आहे बघा तर ती 127 आहे असं आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला हा तिसरा प्रश्न जो आहे तो सोडवायचा होता. ओके, आता चौथा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. एका शहराचे एका महिन्याचे दररोजचे कमाल तापमान. आता कमाल म्हणजे काय, कमाल म्हणजे जास्तीत जास्त आणि किमान म्हणजे कमीत कमी.
किमान हे कमी आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. कमाल तापमान सेल्सिअस अंशांमध्ये पुढील प्रमाणे आहे. योग्य वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी सलग वर्ग तयार करा आणि सारणीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा, वारंवारता वितरण सारणी तयार करायची. ती कशी तयार करायची हे सुद्धा आपल्या पाठीमागचे बरेच वेळा आपण सराव संचामध्ये आपण रिपीट केलेलं आहे, आपला सराव झालेला आहे. तरी सुद्धा आता हा प्रश्न दिलेला आहे त्याने, त्याच्यामुळे आपण सोडूया. तर बघा अशा पद्धतीची त्यांनी ते अंश सेल्सिअसमध्ये तापमान दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्या वितरण जी सारणी आहे ती आपल्याला तयार करायची आहे. वर्ग जे आहेत बघा, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा 28 पहिला वर्ग आहे, पहिला जो वर्ग आहे तो 28 ते 30 असणार आहे. कारण का 28च्या खाली जर तुम्ही बघितलं तर कोणताच नंबर 28च्या खाली नाही, म्हणजे 28 हा जो नंबर आहे तो कमी आहे. आणि जास्तीत जास्त मोठा जर नंबर आपण विचार केला तर मोठा नंबर आहे तो या ठिकाणी तुम्ही बघू शकता 36.8 आहे, 36.8 आहे. त्याच्यामुळे शेवटचा वर्ग हा 36 ते 38 असणार. मग वर्ग कसे करायचे आहेत, 28 ते 30, 30 ते 32, 32 ते 34, 34 ते 36 आणि 36 ते 38, म्हणजे 2-2चा गॅप आहे प्रत्येकामध्ये. अशा पद्धतीने आपल्याला हा वर्ग करायचा आहे. हा कसला वर्ग आहे, तर हे जे वर्ग आहे ते तापमान अंश सेल्सिअसमध्ये आहेत. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला तळाच्या खुणा करायच्या आणि याच्यावरूनच आपल्याला वारंवारता जी आहे ती काढायची आहे. ओके, जसं आपण वारंवारता काढतो तळाच्या खुणा लिहितो तसंच लिहायचं आहे. तर पहिले जे आहे ते 29.2 आहे, 29.2 आहे म्हटल्यावर ती 30च्या अलीकडची संख्या म्हणजे या ठिकाणी गेले 29.2, हे तुम्ही खोडून द्या. त्यानंतर 29 आहे ते सुद्धा याच ठिकाणी येईल. 28.1 आहे ते सुद्धा या ठिकाणीच येईल. 28.5 आहे ते सुद्धा याच ठिकाणी येईल. 32.9 आहे, 32.9 म्हणजे बघा ते या ठिकाणी येईल. 29.2 आहे, 29.2 म्हणजे ते बघा या ठिकाणी येईल. 34.2 म्हणजे बघा ते या ठिकाणी येईल. त्यानंतर 36.8 म्हणजे बघा ते या ठिकाणी येईल शेवटच्या वर्गामध्ये. त्यानंतर 32.0 32.0 म्हणजे 32 बघा ते या वर्गामध्ये येईल. 31.0 बघा ते या वर्गात येईल. 30.5 बघा ते 30.5 आहे म्हटल्यावरती याच वर्गात येणार. 30.0 30 इथं पण आहे इथं म्हटल्यावरती ते इथं येईल, दुसऱ्या वर्गामध्ये येईल. 32.5 32.5 म्हणजे या वर्गात येईल ते. त्यानंतर 35.5 आहे बघा म्हणजे या वर्गात येईल ते. त्यानंतर बघा 34.0 आहे ना, 34 इथं पण आहे म्हटल्यावरती खालच्या वर्गात येईल ते. त्यानंतर बघा 32.9 आहे, 32.9 म्हणजे ते या वर्गात येईल. 31.5 आहे, 31.5 म्हटल्यावरती या वरच्या वर्गात तो येईल. 30.3 म्हटल्यावरती खालच्या वर्गात येईल तो. 31.4 म्हणजे वरती या वर्गात येईल तो. त्यानंतर 30.3 म्हटल्यावरती पुन्हा याच वर्गात येईल. त्यानंतर 34.7 म्हणजे या वर्गात येईल तो, 34 ते 36 वर्गात. 35.0 म्हणल्यावरती बघा 34 ते 36 या वर्गात येईल. 32.5 या वर्गात येईल. 33.5 या वर्गात येईल. 29 म्हणजे या वर्गात येईल ते. 29.5 पुन्हा याच वर्गात येईल. 29.9 पुन्हा याच वर्गात येईल. 33.2 या वर्गात येईल आणि 30.2 म्हणजे ते या वर्गात येईल. ओके, आता बघू शकता तुम्ही याच्यावरून आपण तळाच्या खुणा झालेल्या आहेत, त्यात आपण वारंवारता काढू शकता. 5 आणि इथे किती आलेले बघा, पहिले बघा 5 आणि 3 किती आहेत बघा, तर 8 आहेत. ठीक आहे, त्यानंतर पण 5 आणि 3 किती झालेले आहेत, तर 8 झालेले. तर सुद्धा 5 आणि 3 8 झालेला आहे. त्यानंतर इथं बघा 5 आहे आणि या ठिकाणी आहे 1. आता यांची टोटल बेरीज जर आपण केली तर टोटल बेरीज येते म्हणजेच कॅपिटल एन ही 30 येते. ओके, आता याच्यावरून आपण काय करू शकतो, तर
त्यांनी खाली आपल्याला 2 प्रश्न विचारले, त्याचे आपण उत्तर लिहू शकतो. तर वरील सारणीवरून 34 डिग्रीपेक्षा कमी तापमान असणारे दिवस किती आहेत? आता बघा 34 डिग्री, आता तुम्ही बघू शकता इथे हे 34 डिग्री आहे. तर 34 डिग्रीपेक्षा इथं सुद्धा आहे ना, मग 34 डिग्रीपेक्षा कमी तापमान असणारे दिवस किती आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. तर बघा आता 34पेक्षा कमी, आता हा 34 न धरता आपण हा 34 धरायचा आहे. याच्यापेक्षा कमी म्हणल्यावरती आपण काय करणार आहोत, हे जे वरचे वारंवारता आहे त्याची आपण बेरीज करायची आहे. म्हणजेच 8 अधिक 8 अधिक 8 म्हणजेच 8 त्रिक 24 आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही उत्तर या ठिकाणी काय लिहिणार आहे बघा, तर 34°C पेक्षा कमी तापमान असणारे दिवस म्हणजेच काय लिहिणार आहे तुम्ही. मग आता वरच्या प्रमाणे सांगितलं आहे की तिन्ही त्यांची बेरीज करायची आहेत. 8 अधिक 8 अधिक 8 म्हणजेच किती आहे, तर 24 आहेत. हे त्याचं उत्तर आहे. आता बघा दुसरा प्रश्न त्याने विचारला आहे, 34°C किंवा 34°C पेक्षा पेक्षा जास्त कमाल तापमान असणारे दिवस किती. आता जास्त कमाल म्हणजेच 34° पेक्षा आपल्याला जास्त असणारं तापमान बघायचं आहे. 34 आणि त्याच्यापेक्षा जास्त आहे ना, 34 आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे हे 2 वर्ग त्याच्यामध्ये येतील, म्हणजेच 5 आणि 1 या ठिकाणी येतील. म्हणजेच त्याच्यामध्ये उत्तर काय लिहायचं आहे बघा, तर 34°C किंवा 34°C पेक्षा जास्त कमाल तापमान असणारे दिवस. म्हणजेच काय बघा, तर ते वरच्या ह्याच्यामध्ये मी खालचे जे 2 वर्ग आहेत ते असणार, म्हणजेच किती 5 अधिक 1 वारंवारता येणार, म्हणजेच किती बघा, तर ते 6 आहेत. 5 अधिक 1 किती झाले, तर ते 6. ओके, अशा पद्धतीने बघा हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता आणि अशा पद्धतीने आपल्याला हे वारंवारता वितरण सारणी तयार करायची. पाठीमागे आपण अशा पद्धतीचे बरेच सारणी जे आहेत त्या तयार केलेल्या आहेत. ओके, आता राहिलेले 4 प्रश्न जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. याबद्दल काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा आणि ज्यांनी अजूनही आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय बाय.